महाराजांच्या दरबारामध्ये, महाराजांच्या चित्तनस्थानामध्ये, महाराजांच्या केंद्रस्थानामध्ये ज्या सेवा चालतात किंवा ज्या गोष्टी होतात त्या त्यांच्या इच्छेशिवाय होत नाहीयेत. मग ते तुमची नित्य सेवा असो, शनिवारची असो, रविवारची असो, अमावास्येची भैरवचंडी असो, पौर्णिमेचं गुरुचरित्र असो, हे त्यांच्या इच्छेशिवाय होत नाहीये. त्यामुळे जी गोष्ट स्वामी इच्छेशिवाय होत नाहीये ती गोष्ट वाईट कशी असू शकेल? बरोबर की नाही? बऱ्याचदा माणसांना चाललेल्या सेवांना गालबोट लावायची सवय असते. मी ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रम स्थळांमध्ये जातो तर बहुतांशी बघा माझ्या बघण्यात एक गोष्ट येते की महिला वर्ग विशेषतः जास्त असतो. कार्यक्रम कुठेही जावा, कुठल्याही कार्यक्रमात जावा, ते भजन असो, प्रवचन असो, कीर्तन असो, काय असो, महिला वर्ग जास्त असतो. पुरुष वर्गाला जरा कामं जास्त असतात त्यामुळे त्यांचं येणं होत नाही. जेवण करायचं असते, भांडी धुवायचे असतात, कपडे धुवायचे असतात, बरेच काम असतात, त्यामुळे पुरुषांना वेळ मिळत नाही. पण समजा इथं चुकून माकून गौतमीताई पाटील आल्या असत्या, राम राम गंगाराम, म्हणजे स्टेज इथं जर घातला असता तर असं पूर्ण नसतं. गौतमीताईंचा आदर आहे मला, कारण त्या स्वामी भक्त आहेत, त्यात वाद नाही. पण उदाहरण, जयासी जे आवडते तयासी ते द्यावे असं आहे. ते बायकांना जास्त धर्मप्रियता असते, पुरुषांना नसते, अशातला भाग नाही. मजा मला सांगायची ती वेगळी आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरी गोष्ट काय असते की चर्चा. बरोबर आहे? मग बायका जेव्हा जमतात तेव्हा चर्चा काय असतात? काय चर्चा असतात? सत्वर पावग भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सासरा माझा जाच करतो, सासरा माझा जाच करतो, सासरा माझा बाजारी गेला, सासरा माझा बाजारी गेला, तिकडच खपवटला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, नंदच कार्ट किरकिर करते, नंदच कार्ट किरकिर करते, रोज येऊ दे तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, ननंद माझी चाड्या करते, ननंद माझी चाड्या करते, बटीक कर ग तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, एका जनार्दनी सांगे देवा, एका जनार्दनी सांगे देवा, सगळी मरू देत एकटी ठेव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला. हे कीर्तन एकदा केलं मी, प्रवचन दिलं, दुसऱ्या दिवशी बायांची रांगच रांग, आणि सगळ्या कुठल्या सासवा, पहिल्या दिवशी सुना, आणि हे केलं कोण मारत होता म्हणली सासू मरू दे सांगायला, कुठला आलता म्हणली, काय काय कमी म्हणलं. दुसऱ्या दिवशी मी आदल्या दिवशी म्हणलं बायकांची उपस्थिती कमी आहे आणि हे कीर्तन केलं 3 दिवसाचा सप्ताह, दुसऱ्या दिवशी हे तोबा गर्दी, सगळ्या माताकत्र खाऊन असं कळायला मार्ग नाही. आता काय करायचं म्हणलं, बायका मग त्या बाई नाही का चालू केलं, काय महाराज काल तुम्ही सासू मरुदे सांगितलं, असं कसलं काय? अहो म्हटलं मी काय माझ्या मनचं सांगितलं का माऊली? म्हणलं हे कोणी सांगितलंय? एकनाथ महाराजांनी सांगितलं. आई म्हणली असं कसं शक्य? म्हणली नाथ महाराज असं. तर नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराजांना प्रार्थना केली ना, म्हटलं नाथ महाराजांची प्रार्थना आहे ती भवानी आहे, तर म्हणले नाथ महाराज सासू मरुदे म्हणतात का काय? म्हणलं नाही, नाथ महाराज काय म्हणतात, काय म्हणतात, सासरा माझा बाजारी गेला,
सासरा म्हणजे कोण? अहंकार. बाहेर फिरताना कसा सासरा माझा बाजारे गेला तिकडच खपवते हा. अहंकार माझा बाजारात जो फिरतोय त्याला तिकडच खपवून टाक, हे महाराजांनी मागितलं. नंतर काय म्हणतात महाराज? सासू माझी काय करते? जाच करते. सासू म्हणजे कोण? ईर्षा. काय करते? जाच कसा करते? एक झालं की एक झालं की एक. तिचं तसं झालं, ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, माझं का नाही, ह्याचं का नाही. ही ईर्षा माणसाचा घात करते. ती जाच करणारी ईर्षा जी आहे तिला बटीक करून टाक, तिला काढून टाक आयुष्यातनं. नंदेचं काट किरकिर करते म्हणजे कोण? काम वासना. पुरुषाच्या मागे जी काम वासना लागते, त्या कामामुळे आपली देव वासना बाजूला पडते. तो काम नंदेचं कार्ट आहे ना, त्याला माझ्या आयुष्यात पूर्णतः खरोच घेऊन त्याला खाजून काढून टाक, सगळं निघून जाऊ दे. आणि शेवटी काय म्हणतात? एका सगळीच मरुदे. सगळी मरुदेत म्हणजे कोण? हे जे ईर्षा, काम, क्रोध, मद, मत्सर, माया, लोभ हे सगळं मरून जाऊ दे आणि मला एकटं राहू दे. कशासाठी? देवाच्या सेवेत. म्हणून लक्षात ठेवायचं की भगवंताचं देण जे आहे, भगवंताचा मार्ग जो आहे तो सहजगत नाही. काल कोण कोण होतं मारुला कीर्तनाला? काल नव्हतेच ना का? एकच होता. अजून एक प्रसंग सांगतो की काय आहे माणसाला, एक देवानं सांगितलंय, स्वामी महाराजांनी सांगितलंय की एका तत्वाचा शोध घ्या. कशाचा? एका तत्वाचा शोध घ्या. एकदा मी सांगितलं ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सारखं कुणाच्या मागं आज हे देव उद्या ते देव. कारण माझ्याकडे माणसं येतात, मला विचारतात, महाराज जरा मध्ये त्रास व्हायला लागलाय. म्हणलं का? तर नाही, आता मध्ये मी पहिल्यांदा गजानन महाराजांचं करायचो, आता जरा स्वामींच्याकडे पण वळलोय, पण स्वामींचं पण जरा काय होईना झालंय. आता तुम्ही काय तर सांगा. आता म्हणलं स्वामींना होईना ते मला काय व्हायचं? तुझच बघ म्हणायचं, मोकळं व्हायचं. काय स्वामींना होईना मी काय करणार? आम्ही धूळ सुद्धा नाही महाराजांच्या पायातली. झालं. अशी कित्येक माणसं येतात. मग तेच त्यात शास्त्र काय सांगते की एका तत्वाचा शोध घ्यावा. एक तत्व प्रणामंच. एका तत्वाला प्रणाम करावा. 17 इकडं तिकडं 17 देव शोधत फिरू नये. आपल्या शास्त्रामध्ये वर्णन आहे की 33 कोटी देव शास्त्रात आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. कोटी म्हणजे करोड नाही, तर प्रकारचे देव. आणि समजा असं असतं की 33 करोड 33 कोटी खरोखर करोड देव जर जगात असते आणि या 33 करोड देवातला एक देव जरी आपल्याला पावला असता दगड रूपानं, तरी आपल्या आयुष्याचं सोनं होतंय. पण भक्ती खरी आणि निष्ठावान पाहिजे. एक तत्वाचा शोध घ्यायचा आहे, एका तत्वाकडे जायचंय. पुन्हा प्रसंग